पहा पेरिमीटर म्हणजे काय, इथे एक डेफिनेशन दिलेली आहे. क्लोज्ड फिगर हॅव अ पेरिमीटर. आपण थर्ड स्टँडर्ड किंवा फोर्थ स्टँडर्डमध्ये क्लोज फिगर शिकलेलो आहोत. क्लोज फिगर म्हणजे काय, तर पहा बंद आकृती ही झाली क्लोज फिगर. ही क्लोज फिगर आहे का, नाही. क्लोज फिगर म्हणजे एक बंद आकृती, म्हणजे प्रत्येक क्लोज फिगरला पेरिमीटर असतं असं म्हटलंय. You know that the sum of length of all the sides of the figure is called perimeter. हे तुम्हाला गेल्या वर्षी झालेलं आहे की एखादी आकृती आहे, पहा ही आकृती समजा मी काढलेली आहे, तर ह्याचं पेरिमीटर म्हणजे काय, तर पेरिमीटर म्हणजे 1 2 3 4 ह्याच्या बाजू आहेत, साईड आहेत. ह्या चारही बाजूंच्या लेंथची ॲडिशन जर आपण केली तर येणार त्याचं पेरिमीटर. समजते तुम्हाला, म्हणजे कोणत्याही फिगरचं पेरिमीटर म्हणजे त्याच्या सगळ्या बाजूंची बेरीज. मग पहा इथे समजा अशी फिगर असेल ट्रायंगल, तर हे ट्रायंगलचं पेरिमीटर म्हणजे ह्याच्या तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे ह्याचं पेरिमीटर. किंवा जर हेक्झॅगॉन असेल, इथे षटकोन असेल, तर ह्याचं पेरिमीटर म्हणजे ह्याच्या 6 बाजूंची बेरीज 6 साईडची ॲडिशन केली असता जे आन्सर येईल ते आहे ह्याचं पेरिमीटर. इथे पेरिमीटर म्हणजे काय हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल तर खाली तुम्हाला काही एक हे दिलेले आहेत बघा. फिल इन द एम्प्टी बॉक्स इन द फॉलोइंग प्रॉब्लेम. बघा पेरिमीटर म्हणजे चारही बाजूंची बेरीज. मग ती आकृती कशी पण असू दे, हेक्झॅगॉन असू दे, पेंटॅगॉन असू दे, ऑक्टॅगॉन असू दे, म्हणजे अष्टकोन असू दे, पंचकोन असू दे, षटकोन असू दे, सगळ्यांच्या कितकी त्या बाजू आहेत त्या बाजूंची बेरीज म्हणजे पेरिमीटर. Fill in the empty box in the following problem. The length of adjacent side of rectangle ABCD are given. ABCD rectangle दिलेला आहे. The perimeter of rectangle is, आता पहा ह्या पेरिमीटरचं रेक्टँगल काढायचं आहे. इथे लक्षात घ्या रेक्टँगल म्हणजे समोरासमोरील त्याच्या बाजू समान असतात, लेंथ सारखी असते आणि ब्रेथ सारखी असते. आता ही 5 सेंटीमीटर म्हणजे एडी सुद्धा किती येणार आहे, तर ही एडी सुद्धा 5 सेंटीमीटर आणि सीडी सुद्धा किती येणार 4 सेंटीमीटर. मग चारही बाजूंची जर बेरीज केली 5 + 4 9 + 5 14 14 + 4 18 किती येणार आहे इथे पेरिमीटर 18. चारही बाजूंची आपण त्याच्या बेरीज केलेली आहे. सेकंड बघा काय दिलंय तुम्हाला. द लेंथ ऑफ ॲडजेसेंट साईड ऑफ अ रेक्टँगल आर 10 सेंटीमीटर अँड 7 सेंटीमीटर. द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज, म्हणजे एक रेक्टँगल आहे तुम्हाला इथे काढून दिलेला नाही आहे, तर त्याची लेंथ आहे 10 सेंटीमीटर आणि ब्रेथ आहे 7, म्हणजे ही सुद्धा 10 येणार, ही सुद्धा 7. मग ह्याचं पेरिमीटर किती, 10 + 10 20, 20 + 7 27, 27 + 7 किती येणार आहेत तर 34. ह्याचं पेरिमीटर किती येणार 34 सेंटीमीटर. बरोबर, इतका इझी आहे. पहा आता पुढे तुम्हाला दिलंय द लेंथ ऑफ साईड ऑफ स्क्वेअर PQRS इज 5 सेंटीमीटर. इथे एक आपल्याला स्क्वेअर दिलेला आहे, त्याची एक लेंथ 5 सेंटीमीटर आहे आणि पेरिमीटर काढायचं आहे. बघा स्क्वेअरचं सगळ्यात मोठा हे काय आहे, तर एक साईड 5 सेंटीमीटर असेल तर ह्याच्या चारही साईड किती असतात, चारही साईड समान असतात. मग ह्या चारही बाजूंची बेरीज केली असता आन्सर किती येणार, आपलं पेरिमीटर आहे 20 सेंटीमीटर. इथे एक तुम्हाला ट्रायंगल दिलेला आहे. इन ट्रायंगल ABCD द लेंथ AB इज 4 सेंटीमीटर, द लेंथ BC इज 8 सेंटीमीटर अँड CA इज 6 सेंटीमीटर. द पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC इज आपल्याला काढायचं आहे. बघा काय करणार आपण, 4 सेंटीमीटर + 6 सेंटीमीटर + 8 सेंटीमीटर इज इक्वल टू 18 सेंटीमीटर आन्सर येणार आहे. 18 सेंटीमीटर पेरिमीटर आलेला आहे ट्रायंगलचा. पहा हे आपण काही फिगरचे पेरिमीटर काढलेले आहेत. आता आपण प्रॉब्लेम सेट 48 सॉल्व्ह करायला घेणार आहोत. पहा आता आपण प्रॉब्लेम सेट 48 सॉल्व्ह करूया. प्रॉब्लेम सेट 48 मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, राईट द पेरिमीटर ऑफ ईच फिगर इन द बॉक्स गिवन बिलो इट. म्हणजे इथे काही फिगर दिलेले आहेत. एक हेक्झॅगॉन आहे, एक क्वाड्रिलॅटरल आहे म्हणजे चौकोन आहे, एक हेक्झॅगॉन आहे बघा, हा आहे क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे म्हणजे चौकोन, हेक्झॅगॉन म्हणजे षटकोन आणि हा पेंटॅगॉन म्हणजे पंचकोन दिलेला आहे. याचे तुम्हाला पेरिमीटर काढायचं आहे. पेरिमीटर म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज. आता बघा सगळ्यात पहिलं आपण हे क्वाड्रिलॅटरलचं बघूया. क्वाड्रिलॅटरलचं बघा 7 + 16 + 14 + 20. मग चारही बाजूंची आपण ॲडिशन केली असता काय आन्सर येणार आहे बघूया आपण. पहा ह्याची सगळ्यांची ॲडिशन केली असता आन्सर येणार आहे 57. म्हणजे ह्याचा पेरिमीटर किती आलेला आहे इथे आपण पेरिमीटर लिहायचं आहे 57 सेंटीमीटर. बरोबर, हे झालं फर्स्ट आपलं एक्झाम्पल. आता सेकंड एक्झाम्पलमध्ये आपण टेस्ट करणार आहोत. सगळ्या साईडची ॲडिशन करायची आहे. बघा 8 सेंटीमीटर + 8 सेंटीमीटर + 10
+6 + 10 आणि +8 हे पूर्ण ॲडिशन केली असता आपला आन्सर येणार आहे 48 सेंटीमीटर. म्हणजे हेक्झॅगॉनचं पेरिमीटर किती आलेलं आहे 48. आपण 6 बाजूंची ॲडिशन केलेली आहे. नेक्स्ट आहे पेंटॅगॉन. सेम पद्धतीने बघा 8 सेंटीमीटर +8 सेंटीमीटर +18 +12 आणि परत 18 आणि ह्यांची ॲडिशन केली असता आपला आन्सर येणार आहे 64 सेंटीमीटर. पहा एकदम इझी आहे, काहीही अवघड नाही आहे, फक्त सगळ्या साईडची आपल्याला बेरीज करायची आहे. हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन. याच ह्याच्यामध्ये तुम्हाला एक सेकंड क्वेश्चन आहे, बघूया आपण. पहा, इफ अ स्क्वेअर ऑफ साइड 1 सेंटीमीटर इज कट ऑफ द कॉर्नर ऑफ अ लार्ज स्क्वेअर विच साइड 3 सेंटीमीटर व्हॉट विल बी द पेरीमीटर ऑफ रिमेनिंग शेप. म्हणजे पहा काय सांगितलेलं आहे आपल्याला की इथे एक स्क्वेअर आहे, त्या स्क्वेअरचा म्हणजे हा बघा हा स्क्वेअर आहे. हां पाहूया आपण, हा स्क्वेअर आहे. ह्या स्क्वेअरचा एक पार्ट कट केलेला आहे. कितीचा पार्ट कट केलेला आहे तो, तर 1 सेंटीमीटर. म्हणजे इकडे पण 1 सेंटीमीटर आणि इकडे पण 1 सेंटीमीटर असा हा पार्ट कट केलेला आहे. पहा, आणि काय सांगितलंय तुम्हाला, 1 सेंटीमीटर इज कट आउट ऑफ द कॉर्नर ऑफ अ लार्जर स्क्वेअर विथ द साइड 3 सेंटीमीटर. सी इन द फिगर व्हॉट विल बी द पेरीमीटर ऑफ द शेप. म्हणजे ॲक्च्युली ह्याची साईज आहे 3 सेंटीमीटर. हा स्क्वेअर आहे म्हणजे सगळ्याचीच किती येणार 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर. पहा, त्यातला तुम्हाला 1 सेंटीमीटरचा पार्ट काढला आहे. म्हणजे आता उरले किती पहा इथे, पहा हा हे सगळे 3 सेंटीमीटरचे आहेत. पहा सगळे 3 सेंटीमीटर. आपण परत एकदा लिहून घेऊया. 3 3 3 आणि 3. यातला कट कितीचा केलेला आहे हा पार्ट 1 सेंटीमीटर. म्हणजे हा 1 सेंटीमीटर हा 1. मग इकडे किती राहिला 2 सेंटीमीटर. इकडे पण किती राहिला 2 सेंटीमीटर. इकडेचा 3चा 3 तसाच आहे, इथला सुद्धा 3चा 3 तसाच आहे. आता ह्या सगळ्यांची ॲडिशन करायची म्हणजे 2 + 2 + 3 + 3 केला असता आन्सर आपलं किती येणार आहे, तर ह्याचं आन्सर येणार आहे 12 सेंटीमीटर. मग हा जो उरलेला रिमेनिंग पार्ट आहे त्याचा पेरीमीटर किती येणार आहे त्याचं, तर त्याचं पेरीमीटर येणार आहे 12 सेंटीमीटर. पहा एकदम इझी आहे आणि अशा पद्धतीने सोडवलं किंवा तुम्ही ह्याला इथे नावं दिलीत, समजा ABCD तरी सुद्धा चालेल. आणि हा इकडचा पार्ट कट केल्यावरती आपण इथे नावं देऊया. A समजा इथे G देऊ, इथे E देऊ नाव, इथे C आहे तेच आपलं इथे D. आता ह्या साईड कोणत्या कोणत्या झाल्या बघा. हे आपण साईड बघितली AG 2 सेंटीमीटर, CE पण 2 सेंटीमीटर, ही 3 सेंटीमीटर आणि ही सुद्धा 3 सेंटीमीटर. आता आपण काय करणार, साईड AG प्लस साईड AD प्लस साईड DC प्लस साईड EC आणि अशा पद्धतीने खाली आपण देणार AG किती आहे 2 सेंटीमीटर प्लस AD किती आहे आपली 3 सेंटीमीटर प्लस DC किती आहे 3 सेंटीमीटर आणि CE प्लस आली 2 आणि ह्यांची ॲडिशन केलं असता आपला आन्सर किती येणार आहे 12 सेंटीमीटर. पेरीमीटर ऑफ दिस फिगर इज 12 सेंटीमीटर. इतकं हे इझी आहे बघा. पहा पेरीमीटर म्हणजे आपण काय बघितलं, आता हा समजा स्क्वेअर शेपचा हे आहे पहा, बरोबर, हा 3 सेंटीमीटर स्क्वेअर शेप आहे. तर याचं पेरीमीटर म्हणजे आपण काय करणार, तर ह्याच्या चारी बाजूंची बेरीज म्हणजे पेरीमीटर. आपण याचं सूत्र येतो 4 × 1 साइड, 4 × 3 12. याचं पेरीमीटर येणार 12 सेंटीमीटर. पण ह्याचा एरिया काढताना आपण काय करतो, तर ह्याच्यामध्ये किती असे स्क्वेअर राहतात ते पाहायचं आहे. बघा हे स्क्वेअर 1 सेंटीमीटरचे स्क्वेअर आहेत हे, बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 किती आहे हे 9 स्क्वेअर. म्हणजे 9 स्क्वेअर कशामध्ये आहेत सेंटीमीटर मध्ये. म्हणजे 9 स्क्वेअर सेंटीमीटर हा त्याचा एरिया झाला. जर हे मीटरचे असते, हे मीटर मध्ये लेंथ असते तुम्हाला ही, हा, तर हे 1 स्क्वेअर कितीचा झाला असता हा 1 मीटरचा. मग ह्याचा एरिया झाला असता 1 2 3 4 5 6 7 8 9 9 स्क्वेअर आहेत ना हे, म्हणून 9 स्क्वेअर मीटर. लक्षात घ्या पेरीमीटर म्हणजे आपण बाजूंची लांबी मोजतो एकत्रितपणे त्यांच्या, पण आपण एरिया म्हणजे त्याच्यामध्ये किती असे स्क्वेअर राहतात. मग ते स्क्वेअर मीटर मध्ये सुद्धा असू शकतात किंवा स्क्वेअर सेंटीमीटर सुद्धा असू शकतात. ते स्क्वेअर म्हणजे हे जे चौरस दिसत आहेत असे किती राहतात
याच्यावरून त्याचा एरिया ठरतो. हा आहे त्याचा एरिया. एवढं कन्फ्युज व्हायची गरज नाही. एरिया काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युले सोपे दिलेले आहेत बघा. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ. एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ वन साइड मल्टिप्लाय बाय लेंथ ऑफ वन साइड. म्हणजे दोन साइडनी एकमेकाला त्याच एकाच साइडनी एकमेकाला मल्टिप्लाय करायचा. पहा हे फॉर्म्युले पाठ असले पाहिजे. पेरिमीटरचे पण दोन फॉर्म्युले तुम्हाला सांगितलेले आहेत, ते सुद्धा बाय हार्ट करा आणि हे सुद्धा फॉर्म्युले बाय हार्ट पाहिजेत. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायला काहीही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही पटकन एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. आपण जास्त वेळ न घालवता प्रॉब्लेम सेट 50 स्टार्ट करणार आहोत. बघा प्रॉब्लेम सेट 50 मध्ये तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन आहे द लेंथ ऑफ साइड ऑफ इच स्क्वेअर इज गिवन बिलो फाइंड इट्स एरिया. आपल्याला काही खाली साइड दिलेली आहे. तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे की जेव्हा आपण एरिया लिहितो तेव्हा एरिया लिहिताना स्क्वेअर सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर, स्क्वेअर मीटर असेल तर मीटर. स्क्वेअर का म्हणायचं मी सांगितलेलं आहे, पण युनिट हे स्क्वेअर मध्येच आलं पाहिजे. नुसतं सेंटीमीटरचं युनिट लिहिलं तुम्ही आन्सर रॉंग. फक्त तुमचं स्क्वेअर सेंटीमीटर किंवा स्क्वेअर मीटर किंवा स्क्वेअर किलोमीटर जे काय असेल त्यापुढे स्क्वेअर लागलं पाहिजे तुमच्या. लक्षात घ्या. प्रॉब्लेम सोडवतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला फर्स्ट एक्झाम्पल दिले 12 मीटर. हा आता आपण हे फॉर्म्युला बघा. एरिया ऑफ स्क्वेअर काय आहे, लेंथ ऑफ वन साइड मल्टिप्लाय बाय लेंथ ऑफ वन साइड. वन साइड आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. 12 मीटर मल्टिप्लाय बाय 12 मीटर किती येणार. 12 मल्टिप्लाय बाय 12 केलं तर 144. पण फक्त मीटर लिहून चालेल, रॉंग आहे हे. तुम्हाला लिहायला लागणार स्क्वेअर मीटर. काय लिहिणार तुम्ही, 144 स्क्वेअर मीटर. हे युनिट आहे स्क्वेअर लिहिण्याचं. मीटर असेल तर स्क्वेअर मीटर, सेंटीमीटर असेल तर स्क्वेअर सेंटीमीटर. हे जर लिहिलं नाही स्क्वेअर तर एरिया तुम्ही कितीही बरोबर काढलात तरी आन्सर चुकीचं आहे. सेकंड तुम्हाला दिलेलं आहे 6 सेंटीमीटर. हाच फॉर्म्युला लिहायचा. तुम्ही प्रत्येक वेळेला वेगळा लिहायचा. मी फक्त हाच तुम्हाला सांगण्यासाठी एकच फॉर्म्युला ठेवलाय. एरिया ऑफ स्क्वेअर प्रत्येक वेळेला वेगळा फॉर्म्युला तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ वन साइड मल्टिप्लाय बाय लेंथ ऑफ वन साइड. लेंथ ऑफ वन साइड 6 मल्टिप्लाय बाय लेंथ ऑफ वन साइड 6. 6 6 36 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा स्क्वेअर लिहायचं आहे आणि मग जे युनिट आहे ते लिहायचं, पण स्क्वेअर महत्वाचं आहे, नाही तर आन्सर चुकीचं येणार. थर्ड तुम्हाला काय दिलेलं आहे 25 मीटर. पहा तेच फॉर्म्युला. एरिया ऑफ स्क्वेअर लेंथ ऑफ वन साइड मल्टिप्लाय बाय लेंथ ऑफ वन साइड 25 मल्टिप्लाय बाय 25. आन्सर येणार आहे 625 मीटर आहे, पण आपण काय लिहिणार स्क्वेअर मीटर. परत परत मी सांगते स्क्वेअर लिहिणं महत्वाचं आहे. आणि लास्ट फर्स्ट एक्झाम्पल मधलं लास्ट आहे 18 सेंटीमीटर. तोच फॉर्म्युला ठेवायचा. तुम्ही प्रत्येक वेळेला नवीन लिहायचा आहे. 18 मल्टिप्लाय बाय 18 केलं असता आन्सर येणार 325 सेंटीमीटर. नुसते लिहायचे का नाही, स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया असेल तेव्हा नेहमी स्क्वेअर सेंटीमीटर, स्क्वेअर मीटर, स्क्वेअर किलोमीटर हे आलं पाहिजे, नाहीतर आन्सर चुकणार. आता आपण सेकंड वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. पहा सेकंड वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे. इफ द कॉस्ट ऑफ 1 स्क्वेअर मीटर ऑफ अ प्लॉट ऑफ अ लँड इज 900 रुपीज. म्हणजे 1 स्क्वेअर मीटरची किंमत दिली. बघा हा स्क्वेअर मीटरची किंमत दिलेली आहे. फाइंड द कॉस्ट ऑफ. आपण स्क्वेअर मीटर म्हणजे कधी म्हणतो बघा, असा एक स्क्वेअर ज्याची असा एक स्क्वेअर ज्याची लेंथ म्हणजे याचा एक साइड 1 मीटर आहे, ही पण 1 मीटर, ही पण 1 मीटर, ही पण. ह्याला म्हणायचं 1 स्क्वेअर मीटर. लक्षात घ्या स्क्वेअर मीटर म्हणजे काय समजलं तुम्हाला. आता सांगितलं काय तुम्हाला, फाइंड द टोटल कॉस्ट ऑफ प्लॉट ऑफ लँड ऑफ 25 मीटर लॉंग अँड 25 मीटर ब्रॉड. म्हणजे एक रेक्टँगल आपल्याला आहे, प्लॉट 25 आणि 20 त्याची लेंथ आणि ब्रेड 25 आणि 20 आहे. ह्या प्लॉट मध्ये काय विचारलंय आपल्याला बघा, किती पहिला ह्याचा एरिया काढायला लागणार, किती स्क्वेअर मीटर आहे ते, आणि मग एका स्क्वेअर मीटरची किंमत दिली त्यांनी ह्या येणाऱ्या आन्सरला मल्टिप्लाय म्हणजे एरिया जेवढा येईल त्याला मल्टिप्लाय करायला लागणार आहे. लक्षात घ्या काय करायचं आहे तुम्हाला. इथे काय करणार आपण सगळ्यात पहिले, लेंथ ऑफ प्लॉट 25 मीटर, ब्रेथ ऑफ प्लॉट 20 मीटर. बरोबर. तुम्हाला हा आता लक्षात घ्या काय काढायचं काय आहे तुम्हाला ह्याचा. सगळ्यात पहिले तुम्हाला याचा काढायचा आहे एरिया. एरिया काढताना सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार आहात पहा, लेंथ ऑफ प्लॉट 25 मीटर, ब्रेथ ऑफ प्लॉट 20 मीटर. एरियाचं सूत्र लिहिलं, एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ द प्लॉट इज इक्वल टू लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ. लेंथ आहे 25, ब्रेथ आहे 20, याचं मल्टिप्लिकेशन केलं असता आन्सर येणार आहे 500 स्क्वेअर मीटर. एरिया आला.
बरोबर. एरिया किती आला 500 स्क्वेअर मीटर. आपल्याला किंमत किती मीटरची स्क्वेअर मीटरची दिलेली आहे, एका स्क्वेअर मीटरची. सिन्स द कॉस्ट ऑफ 1 स्क्वेअर मीटर इज 900, मग टोटल एरियाची स्क्वेअर मीटरची किंमत करायला काय करायला लागणार, टोटल कॉस्ट ऑफ द गिवन प्लॉट इज इक्वल टू 500 मल्टिप्लाय बाय 900. एका स्क्वेअर मीटरची किंमत दिलेली आहे. अशी त्याच्यात किती स्क्वेअर मीटर राहणार आहे, 500. म्हणजेच काय बघा, मी तुम्हाला एक आकृती काढून दाखवायचा प्रयत्न करते म्हणजे तुम्हाला समजेल. बघा तुमचे असे ह्याच्यामध्ये एकूण 500 राहतील. 4 5 6 7 अजून मोठा करायला लागणार आहे आपल्याला. म्हणजे हे 25 आहे ना, हे 25 तुम्ही असे समजा आणि असे 20 भाग असतील. एक्झॅक्ट मी तुम्हाला दाखवते फिगर कशी असते ती. आणि ह्याच्यामध्ये असे 1 स्क्वेअर मीटरचे किती स्क्वेअर राहतील, 500. समजते का, ही काय केलंय ते, ही 25 मीटर त्याची लांबी आहे म्हणून त्याचे 25 उभे भाग करायचे, 20 मीटर रुंदी आहे म्हणून 20 आडवे भाग करायचे. असे केले असता ह्याच्यामध्ये एकूण 500 चौकोन बसतील. 500 चौकोन बसतील म्हणजेच काय नसणार आहे, 500 स्क्वेअर मीटर त्याचा काय आलेला आहे, एरिया. आता आपण 500 मल्टिप्लाय बाय 900 केलं कारण एका स्क्वेअर मीटरची किंमत 900 दिलेली आहे आणि हे केलं असता आन्सर येणार 4,50,000 रुपीज. आणि क्वेश्चन आपण आन्सर ह्याच्यामध्ये लिहूया. टोटल कॉस्ट ऑफ द प्लॉट इज ₹4,50,000. इथे आपला हा वर्ड प्रॉब्लेम कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट बघूया. पहा थर्ड आहे, अ साइड ऑफ स्क्वेअर इज 4 सेंटीमीटर. एका स्क्वेअरची साइड 4 सेंटीमीटर आहे. हा एक स्क्वेअर दिलाय आणि द लेंथ ऑफ रेक्टँगल इज 8 सेंटीमीटर अँड विड्थ 2 सेंटीमीटर. फाइंड द पेरिमीटर ऑफ पेरिमीटर अँड एरिया ऑफ बोथ द फिगर. दोन फिगर सांगितल्यात, एक स्क्वेअर एक रेक्टँगल. स्क्वेअरची एक बाजू 4 सेंटीमीटर आहे, रेक्टँगलची लेंथ आहे 8 सेंटीमीटर, विड्थ आहे किंवा ब्रेड्थ आहे 2 सेंटीमीटर. या दोघांचं सुद्धा पेरिमीटर पण काढायचं आहे आणि एरिया पण काढायचा आहे. एकदम सोपं आहे बघा. लेंथ ऑफ साइड ऑफ स्क्वेअर 4 सेंटीमीटर. ह्या साइड किती आहे, 4 सेंटीमीटर. पेरिमीटरचा फॉर्म्युला लिहायचा, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ वन साइड. बरोबर, एका साइडची लेंथ 4 मल्टिप्लाय बाय 4 16 काय आलं हे सेंटीमीटर. हे काय आलं आपल्याला पेरिमीटर. आता काय काढायचं आहे, एरिया. एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू फॉर्म्युला लिहायचा, लेंथ ऑफ साइड मल्टिप्लाय बाय लेंथ ऑफ साइड. किती येणार, 4 मल्टिप्लाय बाय 4. बरोबर, 4 मल्टिप्लाय बाय 4 किती येणार, 16. पण 16 काय, एरिया आहे तो स्क्वेअर मीटर. म्हणजे इथे काय आलेलं आहे, पेरिमीटर आलं 16 सेंटीमीटर, एरिया आला 16 स्क्वेअर सेंटीमीटर. आता रेक्टँगलचं पेरिमीटर काढूया. लेंथ ऑफ रेक्टँगल 8 सेंटीमीटर, ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल 2 सेंटीमीटर. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय लेंथ प्लस 2 मल्टिप्लाय बाय ब्रेड्थ. 2 मल्टिप्लाय बाय 8 प्लस 2 मल्टिप्लाय बाय 2. लेंथ आहे 8, ब्रेड्थ आहे 2. 8 मल्टिप्लाय बाय 2 16 प्लस 2 मल्टिप्लाय बाय 2 14 इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. काय आलं, पेरिमीटर काढलं. आता आपल्याला एरिया काढायचा. एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला बघा, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेड्थ. लेंथ किती दिलेली आहे 8, मल्टिप्लाय बाय ब्रेड्थ किती आली 16 स्क्वेअर सेंटीमीटर. इथे आपण काय काढलेलं आहे, पेरिमीटर. इथे आपण वाटल्यास लिहूया, पेरिमीटर इज इक्वल टू 20 सेंटीमीटर आणि एरिया इज इक्वल टू 16 स्क्वेअर सेंटीमीटर. इथे पण लिहून घेऊया, पेरिमीटर दोन्ही काढायला सांगितले ना आपल्याला, 16 सेंटीमीटर आणि एरिया इज इक्वल टू 16 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा, स्क्वेअरचं पण पेरिमीटर काढलं, एरिया काढला, रेक्टँगलचं पण पेरिमीटर काढलं, एरिया काढलेला आहे. आता आपण फोर्थ वर्ड प्रॉब्लेम कडे वळूया. फोर्थ वर्ड प्रॉब्लेम आहे, व्हॉट विल बी द लेबर कॉस्ट ऑफ लेइंग अ फ्लोर ऑन अन असेंब्ली हॉल फॉर ₹60 मीटर हॉल दॅट इज 60 मीटर लॉंग अँड 12 मीटर विड्थ. बघा, 60 मीटर लॉंग असलेला आणि 12 मीटर ब्रेड्थ असलेला त्याचा असा एक रेक्टँग्युलर हॉल आहे. याला टाईल्स लावायची आहेत. बरोबर, आणि ह्याची किंमत काय दिली बघा, इफ द कॉस्ट ऑफ लेइंग 1 स्क्वेअर मीटर इज 80 रुपीज. म्हणजे ह्याच्यामध्ये 1 स्क्वेअर मीटर साठी किंमत आहे 18 रुपीज लावण्यासाठी. तर पूर्ण हॉलला किती लागेल, आपल्या सगळ्या
पहिले एरिया काढायला लागेल त्याचा, बरोबर. लेंथ ऑफ फ्लोर ऑफ हॉल 16 मीटर, ब्रेड्थ ऑफ फ्लोर 12 मीटर, एरिया ऑफ हॉल इज इक्वल टू लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेड्थ. हे सगळं लिहून घ्यायचं, बरोबर. लेंथ किती 16 मल्टिप्लाय बाय 12 आणि हे आपण केलं असता आन्सर येणार आहे 192 स्क्वेअर मीटर. हा आला एरिया, म्हणजे ह्याच्यामध्ये अशी 192 स्क्वेअर राहते. एक स्क्वेअरची किंमत दिलीस मीटरची 80 रुपीज. लेबर कॉस्ट ऑफ लेइंग फ्लोर ऑफ 1 स्क्वेअर मीटर इज इक्वल टू ₹80. मग टोटल लेबर कॉस्ट काढण्यासाठी काय करायला लागणार आपल्याला, जो एरिया आलाय त्याला 80 ने मल्टिप्लाय करायला लागणार. 192 मल्टिप्लाय बाय 80 आन्सर येईल. बघा इथे प्रत्येक वेळेला मी मल्टिप्लिकेशन जर करून दाखवत बसले तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यामुळे मी आधीच मल्टिप्लिकेशनचा आन्सर काढलेले आहेत. ₹15,360. आणि आपण वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणून आन्सर वर्ड मध्ये लिहायचं. द लेबर कॉस्ट इज ₹15,360. किती आलेला आहे, 15,360 रुपीज लागलेले आहेत लादी बसवण्यासाठी. इथे आपला 4th वर्ड प्रॉब्लेम झालेला आहे. आता आपण 5th वर्ड प्रॉब्लेम बघूया. पहा 5th वर्ड प्रॉब्लेम थोडासा वेगळा तुम्हाला दिलेला आहे. अशी एक फिगर काढलेली आहे तुम्हाला आणि काय सांगितलंय, द पिक्चर अलॉंग साइड शोज सम स्क्वेअर. Find out how many squares will be the same measures will fit in the empty space in the figure. एक अशी ही फिगर दिली आणि विचारले की तुम्हाला ह्या रिकाम्या ह्याच्यामध्ये असे अजून किती स्क्वेअर बसतील. तुम्ही असं समजा की हा एवढा एरियामध्ये लाद्या बसवायच्या आहेत. ह्या एवढ्या लाद्या बसवून झालेल्या आहेत. मग अशाच एवढ्या साईजच्या लाद्या अजून किती बसतील ह्याच्यामध्ये हे तुम्हाला काढायचं आहे. बघा असं तुम्ही समजा की हा इथे लाद्या बसवायच्या आहेत, टाईल्स बसवायच्या आहेत. एवढ्या टाईल्स बसवल्या तर याच साईजच्या टाईल्स अजून इथे किती बसतील. इझी आहे एकदम. बघा नंबर ऑफ स्क्वेअर अलॉंग द लेंथ किती आहेत, लेंथला स्क्वेअर 1 2 3 4, बरोबर. नंबर ऑफ स्क्वेअर अलॉंग द ब्रेड्थ 1 2 3, ब्रेड्थला किती स्क्वेअर आहे 3 आणि लेंथला 4. आपण लिहून घेतलं हे. आता सिन्स द पिक्चर इज इन द शेप, ह्या शेप मध्ये हा पिक्चर आहे, बरोबर. आता आपण एरिया काढूया. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेड्थ. लेंथचे आपण हे 4 स्क्वेअर आहे तो लेंथ घेतली आपण. आपल्याला युनिट माहित नाही त्याचं, मीटर आहे की स्क्वेअर सेंटीमीटर आहे हे माहित नाही, म्हणून फक्त 4 घेतलेला आहे आणि ब्रेड्थचे 3. 4 मल्टिप्लाय बाय 12. आता 12 काय आलेलं आहे स्क्वेअर, पण युनिट माहिती आहे का, म्हणून फक्त युनिट लिहायचं आपल्याला. तिथे जे असेल ते सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर, मीटर असेल ते मीटर, किलोमीटर असेल तर किलोमीटर, बरोबर. फक्त आपल्याला युनिट माहित नाही म्हणून मी इथे युनिट आपण लिहायचं आहे. 12 स्क्वेअर युनिट हा एरिया आला, बरोबर. म्हणजे ह्याच्यामध्ये एकूण किती बसतील टाईल्स, बघा एकूण टाईल्स किती बसणार आहेत किंवा एकूण लाद्या किती बसणार ह्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. नंबर ऑफ टाईल्स किती आल्या आपल्या 12 स्क्वेअर युनिट, बरोबर. आता विचारलेला प्रश्न काय आहे तुम्हाला की अजून किती बसतील. मग आधी किती होत्या, आधी किती आहेत ह्या 6 1 2 3 4 5 6. एकूण किती आहे 12, म्हणून नंबर ऑफ स्क्वेअर विच कॅन बी फिट इन एम्प्टी स्पेस इज इक्वल टू 12 मायनस 6 इज इक्वल टू 6. आधी 6 होत्या ना आणि एकूण 12 आहेत. मग अजून किती बसतील 12 मायनस 6 6. किती बसणार आहेत एम्प्टी स्पेस मध्ये 6 टाईल्स अजून बसतील. ह्या नवीन टाईल्स बसवल्या ना आपण, अशा 6 टाईल्स अजून बसतील. 6 स्क्वेअर म्हटलंय. एकदम सोपं आहे, काहीही अवघड नाहीये. आता एक लास्टचा आपला वर्ड प्रॉब्लेम आहे 6, तो आपण बघूया. पहा 6 मध्ये काय सांगितलं, अशी एक फिगर दिली. डिवाइड द फिगर गिवन अलॉंग साइड इन 4 पार्ट इन सच अ वे दॅट द एरिया अँड द शेप ऑफ ईच फिगर ईच पार्ट इज द सेम. म्हणजे कलर द पार्ट इन डिफरंट कलर. म्हणजे आपल्याला ही फिगर 4 पार्ट मध्ये डिवाइड करायची आहे. अशा पद्धतीने डिवाइड करायची आहे की त्याचा शेप पण तसाच असला पाहिजे आणि त्याचा नंबर ऑफ त्याच्यामध्ये जे स्क्वेअर आहेत ते पण सेम असले पाहिजे आणि शेप पण सेम असले पाहिजे आणि सेम पार्ट मध्ये झाली पाहिजे आणि त्याला वेगवेगळ्या कलरने तुम्हाला कलर करायला सांगितलेलं आहे. बघा मी कसं करेन तुम्हाला दाखवते. आता माझ्याकडे एवढे कलर नाहीये तुम्हाला दाखवण्यासाठी, फक्त एक रेड कलर आहे. त्याच्याने मी तुम्हाला एक मधला पार्ट, मी हा पार्ट एवढा असा करेन. हा बघा, हा झाला माझा 1 पार्ट. पहा इथून, बरोबर. हा 1 पार्ट मध्ये गेला. आता दुसरा पार्ट कोणता येईल बघा, हा बघा, हा आला. मी दुसरा पार्ट करेन. हा झाला. साईज सेमच आला की नाही ह्याची सुद्धा. 3च पार्ट, प्रत्येक 12 आहेत ना हे. 12
डिवाइड केलं तर प्रत्येक पार्टमध्ये 3 स्क्वेअर येते. हा 1 पार्ट केला मी, हा बघा हा सेकंड पार्ट झाला माझा, इथून हा असा सेकंड पार्ट झाला. ह्याच्यात गोळे गोळे करूया आपण, बरोबर. तुम्ही कलर करा, मला कलर करायला वेगळे कलर नाहीत माझ्याकडे. आणि हा झाला माझा थर्ड पार्ट, हा बघा, बरोबर. याच्यामध्ये मी असे असे शेप करतो वेगळा दिसण्यासाठी. हा झाला माझा थर्ड पार्ट आणि उरलेला हा जो आहे हा झाला माझा फोर्थ पार्ट. पहा शेप सगळ्याचे सेमच आलेत की नाही, असेच शेप आलेत ना सगळ्याचे. हा पहिला पार्ट आला माझा असा शेप मध्ये, नंतर इथला पार्ट आलेला आहे अशा शेप मध्ये, पहा, बरोबर. सगळ्याचे शेप, हा इथला पार्ट आहे, हा असा शेप मध्ये आलेला आहे बघा सगळ्याचे. आणि इथला पार्ट आपला वरचा आला अशा शेप मध्ये, बघा सगळ्याचे शेप सेम आहेत आणि 3-3 प्रत्येकामध्ये डिवाइड झालेले आहेत. अशा पद्धतीने आपण त्याचे पार्ट करायचे. इथे आपला प्रॅक्टिस सेट 50 संपलेला आहे.